रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हरी हरी हरी. सुंदरती ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदरती ध्यान उभे सुंदरती दान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया सुंदरती दान उभे विटेवरी करकटावरी आवडे निरंतर येसी ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काल आवडे निरंतर हेची ध्यान आवडे आवडे निरंतर तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कुंडले तळपती श्रवणी कंठ कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळसी हार
कासे पितांबर आवडे निरंतर हिची धान आवडे निरंतर हिची धान आवडे निरंतर हिची धान तुझे हार गळाकाश पितांबर आवडे हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळाकासे पितांबर तुळशी हार गळाकाश पितांबर तुळशी हार गळाकासे पितांबर तुळशी हार गळाकाश पितांबर तुळशी हार गळाकासे पितांबर आवडे निरंतर हिची धान आवडे निरंतर हिची धान आवडे निरंतर हिची धान तुळशी हार गळाकाश आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जरा वाढव. जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण 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 जय राम हरी 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 मागणे ते एक तुझ प्रती आहे तुझा प्रती मागणे ते एक तुझ प्रती आहे तुझा प्रती देशी तरी पाही पांडुरंगा तरी पाय पांडुरंगा तरी पाय पांडुरंगा मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझा प्रती मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझा प्रती देशी तरी पाही पांडुरंगा तरी पाही पांडुरंगा तरी पाही पांडुरंगा संतासी निर्वीची मदती संतासी निर्वीची मदती संतासी निर्वीची
निर्वीची मद दे संताची निर्वीची मद अनेक तुझे काही न मागो देवा अनेक तुझे काही न मागो देवा अनेक तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू तुका म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संतांचे ठेवी पायी संतांचे तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संतांचे मज ठेवी पायी संतांचे संतासी निर्वीची मद दे संतांची निर्वीची मद दे संतासी निर्वीची मद दे या संतांची निर्वीची मद दे अनेक तुझे काही न मागो देवा अनेक तुझे काही न मागो देवा अनेक तुझे काही न मागो देवा हो पारखू माई पारखू माई देवी हो पारखू माई
विठोबार जय जय विठोबार जय जय विठोबार ताली 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 विठोबार विठोबार ते एक तुझ प्रति आहे मागणे 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 ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी याची मदत देई या संताशी निरवी याची मदत देई या संताची निरवी याची मदत देई देश परी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी त्याची मदत देई या संतासी निरवी त्याची मदत देई या संतासी निरवी त्याची मदत देई देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे आणिक तुझ काही न मागे देवा 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 अनिक तुझ काही
यास अनिक तुझे काही न मागे देवा या संताची या संताची या संताची मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्वी हेची मज देई, आणिक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई. पहा बरं, फार लहान लहान अभंग घेतला मी, पण अभंग फार मोठ्या अर्थाचा आहे. अगदी जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये हजारो अभंग आहेत, पण आपण हाच अभंग शोधून शेवटी साधनेच्या म्हणतो आरती झाल्यानंतर. फार महत्वपूर्ण अभंग आहे. हा, या संतासी निर्वी हेची मज देई, आणिक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतासी निर्वी हेची मज देई, आणिक तुझे काही न मागो देवा. सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम गोष्ट प्रांगण रिंगण लोलमनायासम परमायासम माया कल्पित नानाकार मनाकारम भुवनाकारम छायानाथम नाथम प्रणमत गोविंदम परमानंद गोविंदम परमानंदम गोविंदम परमानंदम. पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संताची दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा सौंदर्या दुसरे चरणा सौंदर्या दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण सौंदर्या दुसरे चरण संतातिया कृपदाने कथेचा विस्तार शांत 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 कृपदाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांशिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. बघा, कीर्तन पहिला असो अथवा शेवटचा असो, हा पांडुरंगाला नमन हे झालंच पाहिजे. पांडुरंगा करू प्रथम नमन आणि दुसरा नमस्कार संतांना. दुसरे चरणा
संतांची या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. वास्तविक तुम्ही म्हणाली एका नमनावर भागणार नाही का? अजिबात भागणार नाही. कारण ज्याला नमन करायचं त्याची ओळखच ह्या साधू संतांनी आपल्याला करून दिलेली आहे. बरोबर आहे ना? दुसरे चरणा संतांची. समजा हे संत नसते तर पहिला नमस्कार सुद्धा कुणी घातला नसता. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, आपले सद्गुरुनाथ सद्गुरू शिवरामबू असतील, प्रातस्मरणीय संत मारुती बाबा असतील, हे सगळे संत जर नसते तर एवढा मोठा उत्सव आपल्या लोहारा गावामध्ये झाला असता का? अजिबात झाला नसता. त्या संतांशिवाय परमार्थ पूर्णच होऊ शकत नाही. किंबहुना परमार्थ हा शब्द सुद्धा आपल्याला ह्या संतांच्या शिवाय कळू शकत नाही. आजचा अभंग सुद्धा त्याला अनुसरूनच आहे. मी अभंगाकडे येणारच आहे, पण आपले नमन होऊ द्या. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदिक प्रदेशम विधींद्रादिदेवै सदास्तु यमानम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. देवाला झाला, संतांना झाला, आणि मग ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका तुकोबाराय म्हणतात की ही 4000 अभंगांची गाथा लिहिण्याचं सामर्थ्य कोणामुळे प्राप्त झालंय? ते माझ्या सद्गुरुनाथांमुळे. म्हणून सद्गुरुनाथांना सुद्धा नमस्कार केल्याशिवाय आपल्या साधनेला सुरुवात होऊ शकत नाही, किंबहुना पूर्णत्व सुद्धा येऊ शकत नाही. नमो सद्गुरु राया दिनाच्या वत्सल नमो सद्गुरु राया दिनाच्या नमो सद्गुरु राया दिनाच्या नमो सद्गुरु राया दिनाच्या विलासाला ब्रीद तुझे विलासाला ब्रीद तुझे विलासाला ब्रीद तुझे. नमो सद्गुरु राया दिनाच्या वत्सला 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 नमो सद्गुरु राया दिनाच्या वत्सला. बाबा वेदासाला प्रीत तुझे बाबा वेदासाला प्रीत तुझे प्रीत तुझे जगी पतित पावन प्रीत तुझे जगी पतित पावन प्रीत तुझे जगी पतित पावन म्हणून तिसरा नमस्कार हा सद्गुरुनाथांना. नमो सद्गुरु राया दिनाच्या वत्सला पावा वेदासाला ब्रीद तुझे जगी पतित पावन दासासी रक्षण. सर्व काळ परमार्थामध्ये आल्यानंतर सगळ्यांचंच महत्व आहे. पंढरीनाथ पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं महात्म्य हे त्याच्या जागी आहे. त्याच्यानंतर ह्या साधू संतांचं महात्म्य, साधू संतांची जागा सुद्धा त्यांच्या ठिकाणी आहे. त्या परमात्म्याची ओळख करून देण्याचं काम, किंवा इकडे इकडे अमुक अमुक ठिकाण दिशेला पंढरपूर आहे हे सांगण्याचं काम हे संत करतात. पण प्रत्यक्ष त्या विटेवरच्या परमात्म्याला पाहायला गेल्यानंतर त्याचा हात आपल्या हातात घालून देणारे ते मात्र सद्गुरुनाथ आहेत. हा संत सद्गुरुनाथ होऊ शकतात, काही अडचण नाही. जे संत आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्या ठिकाणी जर आपली वृत्ती लीन झाली, त्यांना आपण शरण गेलो तर ते सुद्धा संत सद्गुरुनाथांच्या स्वरूपात येतात
आणि आपल्याला त्या पंढरीनाथाची भेट घालून देतात. म्हणून महाराज म्हणतात की पंढरीनाथाला नमस्कार केल्यानंतर, संतांना केल्यानंतर, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका तुकोबराय आपल्या सद्गुरुनाथांना नमस्कार करतात. आपण आपल्या सद्गुरुनाथांना करूया. तर ह्या तिघांशिवाय परमार्थ पूर्ण होऊ शकत नाही. सद्गुरुनाथही लागतात, संतही लागतात आणि देव तर लागतोच. त्या देवाकडेच आपल्याला निघायचंय. जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा याची निश्चित जाणीव आहे. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आजच्या अभंगातून एक विशिष्ट मागणी मागतायत, ती याच्याच संदर्भाने. बघा, तसं आजचं कीर्तन हे शेवटचं कीर्तन आहे. म्हणजे शेवटचं म्हणजे शेवटच्या दिवसाच्या अगोदरचं कीर्तन, रात्रीचं शेवटचंच, पण म्हणजे शेवटचंच कीर्तन. उद्या काल्याचा प्रसाद भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकायचं. कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये काय काय खोड्या केल्या, काय काय दिवे लावले, कशा कशा चोऱ्या केल्या, कसे कसे घर पकडले. अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कृष्ण परमात्म्याची चोरी सापडली नाही. एवढा चतुरपणाने कृष्ण परमात्म्याने खोड्या केल्या. कसं गोकुळवासियांना वगैरे 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 सगळं उद्याच्या कीर्तनामध्ये. पण आजचं कीर्तन, हे आजचं कीर्तन मात्र संतांनी देवाकडे काय मागितलं, हो कसं मागितलं, कुठली गोष्ट मागितली, याचं ज्ञान आपल्याला व्हावं म्हणून आजचं कीर्तन हे मागणीपर असावं, असा श्रेष्ठांचा नियम आहे. सगळ्या गोष्टीला नियम आहेत, तसं ह्याही गोष्टीला नियम आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ही भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारी, मध्यंतरीची कीर्तनं ही त्या देवाला प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान होण्याकरता ही मधली कीर्तन आहेत. लक्षात येते ना? आणि आजचं जे कीर्तन आहे ते आपण भगवंताकडे काय मागावं. समजा भगवंत प्रसन्न झाले, आता आपल्याला होणार नाही तो भाग वेगळा, होणार नाहीत का? हे कसं बोल होणार म्हणूनच आपण इथं आलोय. जगद्गुरु तुकोबरायांना पांडुरंगाने साक्षात्कार दिला. ज्ञानोबरायांनी भिंतीला चाल म्हटल्यानंतर भिंत चालली. बरोबर आहे. समाधी घेण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांमध्ये निर्माण झालं. 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी ज्ञानराजांनी लिहिली. हजारो अभंग आपले जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिले. हे कशाचं सामर्थ्य आहे? हे होणार म्हणून आहे. हे जर होणार नसतं तर मग आपण भजन करूनही उपयोग नसता. बरोबर आहे. एवढा वाजत गाजत मोठ्या उत्सवाने हा रौप्य महोत्सव करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. कारण आपल्याला देव मिळणारच जर नसेल तर. पण आपल्याला देव मिळणार आहे. पण आपण संतांच्या पावलावर पाऊल ठेवून गेलो तर अर्थात देव आपल्याला मिळणार आहे. त्याच्याकरता ही सगळी साधना आहे. मग विठोबार संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.